जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो। 5 विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे। हे 5 विभाग कोणते असणार आहे, त्या विभागाला नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। हेक्टर अनुदानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। 5 विभाग कोणते आहेत, या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, चॅनल नवीन आहे, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। मी गणेश ठाकरे कृषी मराठी YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 1500 कोटीपेक्षा 1500 कोटी रुपयाची निधी 5 विभागासाठी मंजूर करण्यात आली होती आणि याच्या संदर्भात 20 जून 2023 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करण्यात आला होता, म्हणजे घोषणा करण्यात आली होती आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जिरायती पिकासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला 6500 रुपये 800 रुपये अनुदान एवढं दिलं जात होतं आणि या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे, म्हणजे 8500 रुपये जिरायती पिकासाठी आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे। तशा प्रकारचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झाल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, बागायती शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई सुरुवातीला 13500 रुपये एवढी दिली जात होती। 2 हेक्टर पण त्याची मर्यादा होती, परंतु आता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर त्यासाठी 17000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टर अनुदान दिलं जाणार आहे बागायती पिकासाठी। आता त्यानंतर बहुपिकासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला 18000 रुपये एवढं अनुदान हेक्टरी दिलं जात होतं, परंतु याच्यात निकष बदल करण्यात आला, म्हणजे 22500 रुपये हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत अनुदान बहुपिकासाठी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। तशा प्रकारचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि याच्या संदर्भात जवळपास 1500 कोटीपेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम या 5 विभागासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। अमरावती विभागाचा सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। नागपूरची सुद्धा रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं आणि याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसानापोटी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुणे विभागात सुद्धा नुकसान झालं होतं, यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांना केवायसीच्या एक विशिष्ट याद्या आपल्याला उपलब्ध झाल्या होत्या आणि विशिष्ट याद्या उपलब्ध झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या केवायसी करण्यात आल्या होत्या आणि अशा केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या 5 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।